राम राम मंडळी, आज तुम्हाला दाखवणार होतो अलिबागचा बीच. मग काय, आज आपलं ब्लॉगचं लोकेशन अलिबागच समजून जावं. मग काय, निघालो आम्ही 5:30 वाजता आणि सकाळी पोहोचलो जाऊन वडगाव बुद्रुकमध्ये. तिथं जाऊन एक एक चहा घेतला. पुढे जाऊन लागला लगेच लोणावळ्यामध्ये सगळीकडे चिक्की. आजिमला म्हणलं काही नको बोलू, नाही तर तुला घालीन एक बुक्की. तिथून पुढे गेलो, म्हणलं आता काहीतरी नाश्ता करायला पाहिजे. मग काय, साठी मिसळ एक नंबर विषय टॉपचा. मिसळ खाऊन आता आम्ही टारारा पिलेली करत पोहोचलो खंडाळ्या गावात. खंडाळ्यामध्ये एक लय मोठी दरी. तिथं आज पहिलं होती सगळीकडे माकडं, पण आज त्या माकडांची जागा सगळी दुकानांनीच घेतली. दरी बघितली आणि पुढे निघालो खंडाळ्याच्या घाटातला वाकडा तिकडा रस्ता बघून म्हणलं नजर हाटी दुर्घटना घटी. आता खरी मजा आली. जेवढं ट्रॅफिक आम्हाला पुण्यामध्ये नव्हतं लागलं, तेवढं खोपोलीमध्ये लागलं. कसं तरी खोपोलीचं ट्रॅफिक आम्ही पार केलं. पुढे गेलो की लागला अलिबागला वळायचा रस्ता. तिथून लय मोठी कंपनी. आयला म्हणलं एवढी मोठी कंपनी आम्ही अजून कधी बघितलीच नाही. तिथून थोडं पुढे गेलं की लगेच परत एकदा ट्रॅफिकचा सामना करावा लागला. ती म्हणजे पोयनाड गाव. पोयनाडचं ट्रॅफिक ओलांडलं की आता म्हणलं अलिबाग आले जवळ. आधी 20 ते 25 मिनिटात आम्ही अलिबागला पोहोचलो. पण कशाचं काय, अलिबाग येतोय होता. आता कसं तरी अलिबागमध्ये पोहोचलोच होतं. आधी म्हणलं चला आता एक्सप्लोर करायला चालूच करू. आता मित्रांनो, आम्ही जे काय बघितलंय ते तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर हा ब्लॉग आहे. मग काय, हे जर तुम्हाला सगळं बघायचं असेल तर सबस्क्राईबच्या बटनावर दाना जाऊन उड्या मारा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळा व्हिडिओ नक्की बघा. पुढच्या व्हिडिओ तर लय भारी, नुसता माशांचा राड आहे. मग काय, भेटूया लवकरच. तोपर्यंत राम राम, काळजी घ्या.